जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SPS इन्फो यूट्यूब चॅनलवर। आपण आपल्या या चॅनलवर दररोज एक चालू घडामोडींविषयीचा व्हिडिओ घेऊन येत असतो, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये खूप फायदा होईल। तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, तुम्हाला या व्हिडिओतून नक्कीच खूप फायदा होईल मित्रांनो। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, भारत आणि UAE मधील संयुक्त लष्करी सराव रिझर्ट सायक्लोन चक्रीवादळाची कोणती आवृत्ती आयोजित केली गेली? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे पहिली आवृत्ती आणि स्थळ आहे राजस्थान। यानंतरचा आपला दुसरा प्रश्न, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी आत्मचरित्राचे अनावरण कोणी केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जनरल MM नरवणे। यानंतरचा आपला तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा रिकामी जागा मध्ये सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा वृंदावनमध्ये सुरू झाली आहे। चौथा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर अरविंद पनगरिया। यानंतरचा आपला पाचवा प्रश्न, कोणते राज्य सरकार दरवर्षी 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करेल? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र। यानंतरचा आपला सहावा प्रश्न, 2023 FIDE वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मॅग्नस कार्लसन। यानंतरचा आपला सातवा प्रश्न आहे, PM विश्वकर्मा योजना लागू करणारे रिकामी जागा हे पहिले केंद्रशासित प्रदेश बनले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जम्मू काश्मीर। यानंतरचा आपला आठवा प्रश्न आहे, जानेवारी 2024 मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे BR कंबोज। यानंतरचा आपला नववा प्रश्न, ब्रिक्समध्ये सामील होण्याचे आमंत्रण औपचारिकपणे कोणी नाकारले आहे? तर ब्रिक्समध्ये सामील होण्याचे आमंत्रण औपचारिकपणे अर्जेंटिनाने नाकारले आहे। यानंतरचा आपला 10वा प्रश्न, कोणत्या देशाने ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रशियाने ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे। यानंतरचा आपला 11वा प्रश्न, स्कॉटिश स्क्वॉश ज्युनियर ओपन 2023 मध्ये महिला अंडर 19 विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अनाहत सिंग। नंतरचा आपला 12वा प्रश्न, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बिसाटी भारत। यानंतरचा आपला 13वा प्रश्न, हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती कोणी विकसित केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वीडन।
यानंतरचा आपला 14वा प्रश्न, अलीकडेच X-37B हे लष्करी अंतराळयान कोणी प्रक्षेपित केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्पेसएक्स. समोर 15वा प्रश्न, PLI मान्यता मिळवणारी पहिली भारतीय EV कंपनी कोणती ठरलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ओला इलेक्ट्रिक. अलीकडेच जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा 18 दशलक्ष टन कोठे सापडला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमेरिका. यानंतर आपला 17वा प्रश्न, कोणत्या राज्यातील हाटी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश. यानंतरचा प्रश्न, संगीता कालनिधी पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बॉम्बे जयश्री. नंतरचा प्रश्न, नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दिनेश के त्रिपाठी. आपला 20वा प्रश्न, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशाच्या कोयासन यांनी मानद डॉक्टरेट बहाल केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जपान. यानंतरचा प्रश्न, भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात. त्यानंतरचा प्रश्न, चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डोंग जून. यानंतरचा प्रश्न, कोणते राज्य नुकतेच नेव्हिगेशन सिस्टीम मॅप्स ॲपवर अपघाताचे हॉटस्पॉट मॅप करणारे पहिले राज्य बनले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंजाब. यानंतरचा आपला 24वा प्रश्न, बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इंद्रमणी पांडे. यानंतरचा प्रश्न, वाय भारत मॅटर्स नावाचे पुस्तक कोणाचे आहे? तर वाय भारत मॅटर्स नावाचे पुस्तक एस जयशंकर यांचे आहे. यानंतरचा प्रश्न पहा, नुकतेच हिमबिबट्या हे राष्ट्रीय चिन्ह कोणी घोषित केले आहे? तर उत्तर आहे किर्गिझस्तान. यानंतरचा प्रश्न, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे रघुराम अय्यर. यानंतरचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर पहा ऋत्विक रंजनम पांडे. 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून ऋत्विक रंजनम पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे नितीन करीर. यानंतरचा प्रश्न पहा, रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी अरुणा नायर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 31वा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यात फार्मा पार्क उभारणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. नंतरचा आपला प्रश्न, 2023 मिसेस इंडिया 1चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर मिसेस इंडिया 1चे विजेतेपद 2023 रुपिका ग्रोव यांनी पटकावले आहे. यानंतरचा प्रश्न, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ
अल्वारो कोणत्या ठिकाणाला धडकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मादागास्कर. नंतरचा प्रश्न, घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दिव्यकृती सिंग. आपला नंतरचा प्रश्न, भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच कोणत्या क्षेत्रात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच संगीत या क्षेत्रात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.